श्री स्वामी समर्थ सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। सुख हा साधा सरळ शब्द पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून टाकतो। दुःख हा वेदनादायक शब्द पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं त्याचं मार्गदर्शन करीत असतो। सुख म्हणजे काय? कालच्या दिवसाची खंत नसणे आणि आजचा दिवस हा स्वतःच्या मर्जीने जगणे आणि उद्याची चिंता न करणे। जर तुम्ही स्वतः प्रयत्न करणार नसाल तर कोणीही तुम्हाला मदत करणार नाही आणि जर तुम्ही स्वतः प्रयत्न करायला तयार असाल तर कोणीही तुम्हाला अडवू शकणार नाही। शेवटच्या फटक्याने जर दगड फुटला तर याचा अर्थ आधी मारलेले फटके व्यर्थ गेले असा होत नाही। निरंतर कष्ट घेतल्यानेच यश मिळते। आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबतीला असली की मनस्थितीबरोबर परिस्थितीसुद्धा सुधारते। उद्याची चिंता करू नका, आजवर ज्या परमेश्वराने सांभाळले आहे यापुढे तो का सांभाळणार नाही। सुखाच्या भरपूर व्याख्या असतील पण मिळालेल्या परिस्थितीत समाधान मानणे हेच खरे सुख आहे। प्रत्येक गोष्ट मनासारखी झाली असती तर आनंद नावाच्या शब्दाला किंमत राहिली नसती। शाळा कॉलेजातील परीक्षा एकदाच देऊन मोकळं होता येतं पण आता आयुष्यातील परीक्षा देताना परिस्थिती रोज एक नवा प्रश्न निर्माण करते। जगातील सर्वात स्वस्त वस्तू म्हणजे सल्ला, एकाला मागा 1000 जण देतील आणि जगातील सर्वात महाग वस्तू म्हणजे मदत, 1000 जणांकडे मागा, कदाचित एखादाच करेल। संसार में सबसे ज़्यादा ताकतवर व्यक्ति वही होता है जो धोखा खाने के बाद भी लोगों की भलाई करना नहीं छोड़ता। दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभते। आपल्या महत्त्वाच्या व्यापातून महत्त्वाच्या व्यक्तीसाठी थोडासा वेळ देणे म्हणजेच प्रेम। समाधानी राहणे हे जगातील सर्वात मोठे सुख। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।